वारीच्या सोहळ्यात अनेक अल्पवयीन चालक सुद्धा पाहायला मिळतात। अल्पवयीन चालक हे गाड्या चालवतात आणि अनेक चालक हे अल्पवयीन असल्याचं उघड झालंय। मात्र याच अल्पवयीन चालकांकडे पोलीस दुर्लक्ष करतायत का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। एकीकडे पालखीनं लोक जे आहेत ते पालखीच्या पुढे आणि मागे मोठ्या प्रमाणात चालत असतात, दुसरीकडनं हे सगळे ट्रक आणि टेम्पो तसंच आपण बघतोय दुचाकी घेऊन आलेले सुद्धा वारकरी पाहायला मिळतात। मात्र यात अल्पवयीन चालक हे देखील असतात, त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय का असा सवाल उपस्थित केला जातोय। भैया कुठनं आला रे? कुठनं आलाय? पंढरपूर कितवीत आहे? आणि शाळा बुडवून आलायस काय? शाळा सोडून दिली 10वीतनं? आत्ता 10वीत होता का या वर्षी? डायरेक्ट शाळा सोडून इकडे आला। ट्रॅक्टर तुझाच आहे का? ट्रॅक्टर तुझाच आहे? वय किती आहे? 18 पूर्ण नाही अजून तरी ना। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, पाण्याचा टँकर घेऊन गेलेला हा छोटा मुलगा आपल्याला पाहायला मिळतोय। असे किती तुम्हाला जाणवलेत की बरेचसे चालक आहेत जे अल्पवयीन आहेत? प्रज्ञा, ज्यावेळेस माऊलींची पालखी सासवडवरून जेजुरीच्या दिशेने निघते आणि हळूहळू वाहनं जे आहेत ते या पालखीसोबत चालतात, तेव्हा अनेक वाहन चालक जे आहेत ते अल्पवयीन आहेत। हा जो आपण आता मी दाखवतोय जो चालक आहे तो बीडचा आहे आणि तो स्वतः सांगतोय की मी 10वीतून शाळा सोडून या ठिकाणी आलेला आहे, माझं वय 18 पूर्ण नाही असं तो स्वतः सांगतोय। असे अनेक अल्पवयीन चालक जे आहेत ते या पालखीमध्ये वाहनं चालवत आहेत, अगदी जड वाहनं चालवत आहेत आणि त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज सकाळीच एवढा मोठा अपघात झालाय तरी देखील वाहतूक पोलिसांनी या अल्पवयीन चालकांना कुठेही निर्बंध घातलेला दिसत नाहीये, अल्पवयीन चालकांवर कुठेही कारवाई होताना दिसत नाहीये। अल्पवयीन जे चालक आहेत ते बिनधास्तपणे या पालखीतून गाडी चालवत आहेत आणि त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतोय। खरं तर सकाळी जो अपघात झालेला आहे, जे प्रत्यक्षदर्शी लोक आहेत ते सांगतायत की ते वाहन देखील एक तरुण चालवत होता, मात्र हा सगळा अपघात झाल्यानंतर त्या म्हाताऱ्या ड्रायव्हर असल्याचं असं पोलिसांकडून सांगितलं जातं, असा आरोप ते प्रत्यक्षदर्शी करतात। त्यामुळे अशा अल्पवयीन वाहन चालकांवर पोलीस कधी कारवाई करणार? कारण की हे जे वाहन चालक आहे या वाहन चालकांमुळे सर्वसामान्य वारकऱ्यांचा जीव सध्या धोक्यात आहे। अपघात या वारीत घडलेला आहे। अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग यायला हवी होती आणि अल्पवयीन आणि वयोवृद्ध जे चालक आहेत किंवा जे आजारी चालक आहेत त्यांची तपासणी करून त्यांना तात्काळ वाहन चालवण्यापासून थांबवणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी पालखीत मी सध्या जेजुरीत आहे आणि अशी कुठलंही पोलीस प्रशासनाकडून कारवाई होताना दिसत नाहीये। अल्पवयीन चालक असतील किंवा वयोवृद्ध चालक असतील, काही चालक तर मद्य सेवन करून देखील गाड्या चालवत असताना सध्या या ठिकाणी दिसून येते आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे। याच्यावर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं सध्या महत्वाचं असणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तरी आता पोलीस प्रशासनाकडून काही कारवाई केली जाते का ते पाहणं सध्या महत्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच अजिंक्य, थोडंसं तुम्हाला थांबवते आणि नेमक्या कशा पद्धतीनं तुम्ही संवाद साधलेला होता या मुलाशी तेही एकदा दाखवूयात। भैया कुठनं आला रे? कुठनं आलाय? पंढरपूर कितवीत आहे? आणि शाळा बुडवून आलायस काय? शाळा सोडून दिली 10वीतनं? आत्ता 10वीत होता का या वर्षी? डायरेक्ट शाळा सोडून इकडे आला। ट्रॅक्टर तुझाच आहे का? ट्रॅक्टर तुझाच आहे? वय किती आहे? 18 पूर्ण नाही अजून तरी ना। दरम्यान नुकतीच घडलेली अपघाताची घटना ताजी आहे आणि याच अपघातानंतर आपण बघतोय काही अल्पवयीन अशा स्वरूपात जी मुलं आहेत ती सुद्धा गाड्या चालवत आहेत, त्याचबरोबरीने आजारी लोक सुद्धा वारीमध्ये आहेत का याची मात्र तपासणी करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। या संदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, पाहूयात। अशी घेतली पाहिजे
अशा घटना दरवर्षी होणं गैर आहे. या संदर्भात आपण त्यांना कवचकुंडल दिलं, पण पैसे दिल्याने काम होईल का? आता मीही माझ्या जिल्ह्यातल्या एका वारकऱ्याचं असंच अपघाती निधन झाल्यावर 4 लाख रुपये आम्ही नेऊन दिले, पण त्याच्या कुटुंबात तो भक्तिरस, तो भक्तिभाव, अध्यात्माचं केंद्र असणारा तो वारकरी पुन्हा येणार आहे का हो? म्हणून काळजी घेतली पाहिजे. वारकऱ्यांना पैसे देतो, पाणी देतो, हे देतो, असं काही फार मोठा निवडणुकीच्या तोंडावर मागच्या वर्षी जो काही सोंग केला गेला 2 वर्ष, आज वारकऱ्यांना अशुद्ध पाणी पिण्याला मिळतं. वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. वारकऱ्यांची सगळी हाल यावेळेस होत आहेत. हे सगळं वारकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. मी सुद्धा 1-2 दिवसामध्ये तुकोबाच्या दिंडीमध्ये मी सुद्धा जाणार आहे आणि ही परिस्थिती मी सुद्धा बघणार आहे.